हरिप्राप्तीशी उपाय, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय धातु मुने. समादिष्ट तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पाण्डुरङ्ग करु जनार्दनाहि अभव भव भावना न देखो नि बीतुपना नमन श्रीचरण सद्गुरुराया. आता बंधू एकदंता एकपणे तोची आता. एकी धाविशी एकात्मता परी एकात्मता न मोडे. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्रीगुरुवे नमः. सेवे लागी सेवक झालो, उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग
पैठण निवासी असलेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा जीवनामध्ये आपण देवाच्या प्राप्तीकरता कोणतं साधन करावं आणि त्यानंतर त्यांची महती या अभंगामध्ये एकनाथ महाराज विशद करतात. खरं तर आपण भाग्यवान आहोत, आपण ज्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. आणि नाथ महाराजांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अवतार घेऊन संतांची महती वर्णन केली. नवे नवे संतांच्या माध्यमातून देवाचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. चिंतन सेवेकडे जात असताना थोडासा परिहार तो असा द्यायचा. आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत, आपल्या सर्वांना औचित्य माहिती आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण ज्या भूमीमध्ये आज या ठिकाणी बसलेलो आहोत, आजचा जो उत्सव होतो आहे, जो संतांच्या निमित्तानं जो उत्सव होत आहे, त्या उत्सवाला जो कृपाशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे, तो सर्वात मोठा कृपाशीर्वाद असेल तर संत श्री साईबाबा आहेत, संत श्री उपासनी महाराज आहेत, त्याचबरोबर जगद्गुरु जनार्दन स्वामीजी महाराज जे आपल्या जवळ समाधीस्थ आहेत, नवे नवे सती माता गोदावरी माताजी, आणि आज प्रकर्षानं ज्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी होतोय, अशा लीलाताई बाबांच्या उपासक, नवे नवे बाबांची त्यांनी स्वतः सेवा या ठिकाणी केलेली आहे. त्यांचाही कृपा आशीर्वाद आणि प्रेरणा ह्या उत्सवाला आहेच. त्याचबरोबर बाबांच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर सर्वांच्या बसलेल्या असलेल्या माधवीताई, बाबांचं स्वरूप आज त्या ठिकाणी आहे. कारण संतांच्या ठिकाणी कुठलाही स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. माधवीताई आपल्यात विराजमान आहेत, ह्या उपासनी बाबांच्या स्वरूपात विराजमान आहेत. संत माणसांसारखे जरी दिसत असले तर ते माणसांसारखे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी आहे पैका, नदी नवी पैका, भाषण म्हणून लिंगा, म्हणून लिंगा. हो संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत माणसासारखे दिसत असले तरी ते सामान्य नाही. तसं माधवीताई आज आपल्यात विराजमान आहेत. नवे नवे अनेक कन्या असतील, ह्या सगळ्या बाबांच्या स्वरूपातच आहेत. कारण त्यांनी त्यांची इच्छा बाबांच्या इच्छेमध्ये मिळून जीवन जगलेलं आहे, म्हणून त्या बाबांच्या स्वरूपात प्राप्त आहे. ह्या लीलाताईंच्या दशक्रियेच्या निमित्तानं माझ्याकडे जी कीर्तन रूपी सेवा दिली ते आमचे नाना या ठिकाणी बसलेले आहेत, राहुल बाबा बसलेले आहेत, आणि आमचे काय ना तुमच्या सोबत आले होते ते बावकी, हां, हे तळेगावला आले. आणि ही सेवा करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या पामराकडं या ठिकाणी आलेले आहेत. या कीर्तन सेवेच्या निमित्ताने ही सगळी वारकरी संत मांदी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण उपासनी बाबांचे अंश म्हणून का होईना आज आपल्या समोर आपण सर्वजण बसलेला आहात. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात बाबांचं स्थान आहेच आहे, प्रत्येकाच्या हृदयात देव आहेच. बाबाही आपल्या प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत. नवे नवे आपण बाबांच्या हृदयात बसलेले आहात, म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. लक्षात ठेवा, जर आपल्यामध्ये आणि बाबांमध्ये जर कुठलं नाळ जोडलेली नसती तर आपण इथं आलो नसतो. पण त्यांचं आमचं कुठंतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. हो झालो सत्मुख तो ऐसा, झालो सन्मुख तो
उदयाचा ठसा. खरंच माझं भाग्य उदयाला आलं आणि ही कीर्तन सेवा माझ्याकडं ह्या संत मंडळींनी सुपूर्द केली. सात संगत करण्याकरता खरोखर ज्ञानोबाराय मुक्ताताई यांच्या नामदेवरायांच्या कीर्तनात जसं वादन गायन त्या संतांनी केलं असेल पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, खरंच त्यांची सगळी ही स्वरूप आहेत. तुमच्याही चरणी आणि मला सांभाळून घ्या तासभर. त्याचबरोबर बालभागवत सगळी वारकरी मंडळी ह्या निमित्तानं उभी आहेत. त्यांच्याही कानावरती हा हरिनामाचा गजर सदोदित असतोच. त्या निमित्तानं ते आज या ठिकाणी उपस्थितही आहेत. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहेत. अशा साऊंड सिस्टीम आमचे दत्तूभाऊ, संत मंडळी, खाली बसलेली सगळी माता भगिनी, सर्व देवरूप आपण श्रोतेवर्ग, उपासनी बाबांची कृपा आपल्यावरती व्हावी, गोदावरी मातेची आपल्यावरती कृपा व्हावी, नवे नवी ह्या सगळ्या कन्यांची, लीलाताई असतील, माधवीताई असतील, ह्या सगळ्यांची कृपा आपल्यावरती व्हावी अशी आपण उपासनी बाबांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि उर्वरित वेळेमध्ये जितकं काही संतांच्या अनुषंगानं चिंतन मला मांडण्यात येईल, मांडण्याचा मी प्रयत्न निश्चित या ठिकाणी करणार आहे. विठाला 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 हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची वंदने. कलियुगाचं वारं आता सध्या लागलेले, लक्षात घ्या. कलियुगाचं वारं लागल्यामुळं काय झाले, प्रत्येक जण दुःखाच्या पाठीमागे आहे. प्रत्येक जणाच्या पाठीमागं दुःख आहे. प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागं धावण्याचा प्रयत्न करतोय, पण सुख काही प्रत्येकाला मिळत नाही. ह्या सुखाकरता काय केलं पाहिजे आपण? प्रत्येकाला सुखाचा शोध घ्यायचा आहे. सुखाचा शोध घेता घेता माणूस अंतिम श्वासापर्यंत गेला, पण सुख काही भेटलं नाही. आपण पाहतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखानंच आयुष्य भरलेलं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ह्या जगामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूची शोधून पाहे. ह्या मनाला विचारलं की ह्या जगातलं सुखी कोण आहे? अहो, या जगात सुखी कोणीच नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन रंगारे. जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखी, प्रजा दुखी आहे. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. सुखाचा शोध घेण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत माणूस पळतोय. तुमच्या समोर मी बोलणाराही दुखी असेल, आहेच. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. संत घ्या, साधू घ्या, संन्यासी घ्या, गृहस्थी घ्या, राजा घ्या, प्रजा घ्या, ह्या जगातला एकही व्यक्ती तुम्हाला सुखी सापडणार नाही. प्रत्येकाचं दुःख वेगळं असेल, प्रत्येकाच्या दुःखात फरक असेल, पण दुःखी मात्र प्रत्येक जण आहे. प्रत्येक जण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, सुख मात्र भेटत नाही. प्रत्येकाला तहान सुखाची आहे, प्रत्येकाला तहान सुखाची आहे, पण पदरामध्ये दुःखच पडत आहे. प्रपंच सुखाचा करावा म्हणून सुंदर बायको केली तरी सुख भेटत नाही. मुलं झाली तरी सुख भेटत नाही. आजे पंजे गेले तरी सुख भेटलं नाही. कारण हा संसारच कसा आहे? संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 दुःखाचा विचार नाही कोठी, दुःखाचा विचार
आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. ह्या संसारामध्ये सुखचा दुःखचा, पण कोणी संसार सोडला का? संसार सुटत नाही. परमार्थ करा सांगावं लागतं, संसार करा सांगावं लागत नाही. संसार ऑटोमॅटिक होत असतो की नाही, परमार्थ करावा लागतो. कारण परमार्थात सुख आहे ना हो, पण तो आपल्याकडून घडत नाही. तो घडण्याकरता उपासनी महाराजांसारख्या, सती गोदावरी मात्यासारख्या संतांना अवतार घ्यावा लागतो. आणि हे बुडणारं जग तारावं लागतं, त्यांना लक्षात ठेवा. बुडते हे जना न देखावी डोळा, येतो कळवाळा, येतो कळवाळा. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा. संतांना ह्या जगाचं दुःख पाहिल्यानंतर कळवळा येतो की नाही. कारण संत हे निस्वार्थी असतात. संतांकडे कुठला स्वार्थ नाही, लक्षात ठेवा. ह्या संसारातलं दुःख जर कोणाच्या चरणावरती जात असेल ना, तर ते फक्त उपासनी महाराजांसारख्या, सती गोदावरी मातेसारख्या चरणांवरती डोकं ठेवल्यानंतर संसाराची व्यथा आपली दूर झाल्याशिवाय राहत नाही. विठाला कारण लक्षात ठेवा, आपल्यावरचं दुःख आपण एखाद्या शेजारच्याकडे सांगण्याकरता जा, आपल्या इष्टमित्र सगळ्या सोयऱ्याकडे कुणाकडेही जा, दुःख वाटून कुणी घेत नाही. प्रत्येक जण दुःख देण्याचा प्रयत्न करेल, पण वाटून कुणी घेणार नाही. सहानुभूती देतील, सहानुभूती देतील. वरला रंग आपल्या लक्षात येणार नाही सहानुभूती देताना याचा कोणता आहे. अंतरंगही सांगता येणार नाही, मनामध्ये हसू आहे की रडू आहे की नाही. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न की नाही. एखादी सासू मेली की सून रडते, पण मनामध्ये काय आनंद असतो हे तिला माहिती की नाही. तसं ह्या जगाचं दुःख, तुमचं आमचं दुःख आपण एखाद्या माणसाकडे मांडण्याकरता जा, तो सहानुभूती जरूर देईल, पण दुःख वाटून घेणार नाही. पण ते दुःखही वाटून घेण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते उपासनी बाबांसारखे, सती गोदावरी मातेसारखे संत असतात. का वाटून घेतात ते दुःख? त्यांच्याकडे समानानुभूती असल्यामुळे. विठाला विठाला. कारण संतांच्या चरण ठिकाणी जी सहानुभूती आहे ती तुमच्या आमच्या ठिकाणी नाही. समानानुभूती याचा अर्थ असा आहे, ज्या वेळेला पैठण क्षेत्रामध्ये रेड्याच्या अंगावरती ओढलेले आसूड आणि त्या आसूडाचे ओळ, रेड्याच्या पाठीवरचे ओळ कुणाच्या अंगावर ओढले? माऊलींच्या अंगावर ओढले. याला म्हणतात समानानुभूती. आणि ती तुमची आमची सामान्य माणसाकडे ती समानानुभूती नाही. आपल्याकडे सहानुभूती आहे. सहानुभूतीने आपण दुःख क्षमू शकतो, दुःख कमी करू शकतो, पण दुःख वाटून घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. पण ते दुःख वाटून घेण्याचं माध्यम जर कोणतं असेल ते ते फक्त संत आहेत. त्या दुःखाची दाहकता कमी करण्याची ताकद. कारण एक मोठ्यांच्या तोंडातून ऐकलेलं वाक्य आहे, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मदिखा, संत तोडे ती देखा. कर्माचा लेखा कोणालाही चुकला नाही. दुःख जे भोगतोय आपण हे आपल्या कर्माचं दुःख आहे की नाही. झाले उपजले मेले ऐसे गेले कर्म झाले, उपजले मेले ऐसे किती
जे दुःख वाट्याला आलेलं आहे हे आपल्या कर्मानं आलेलं आहे. आपण कुठेतरी पूर्वजन्मामध्ये आपल्या प्रारब्धामध्ये दुःख काहीतरी कर्म वाईट घडलं आणि त्याचं फळ आपल्याला आता भोगावं लागते, लक्षात ठेवा. पण आता जे चांगलं कर्म करणार आहोत त्याचं दुःख किंवा सुखाचा जो विषय आहे तो आपल्याला नंतर भोगायचा आहे. एक वाक्य सांगून जातो तुम्हाला, जिवंतपणी जितकं दुःख भोगावं लागत नाही तितकं दुःख मेल्यानंतर भोगावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून मेल्यानंतर सुख पाहिजे असेल तर आज चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. ज्या वेळेला मरणाकडे जाताना गरुड पुराण उचकान वाचा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. जिवंतपणी यातना कमी आहेत, जिवंतपणी यातना कमी आहे, पण मेल्यानंतरच्या यातना मात्र भयानक आहे, लक्षात ठेवा. म्हणून नंतरचा प्रवास सुखाचा व्हावा असं वाटत असेल ना तर आज विचार करून आपण जगलं पाहिजे. हे मरणादी सावध भावे, कीर्ती करो करावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, विकसित भावे, कीर्ती करुणी मनावे, जन्म घालू नये वाया, मरणाआधी सावध झालं पाहिजे, लक्षात ठेवा. केस पिकले की माणसानं प्रपंच सोडला पाहिजे, आपलं शास्त्र सांगतं. पण आपण सावध होत नाही. साधू संतांनी वेळोवेळी सावध केलं आपल्याला की नाही, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. तोर निजल्या, तोर निजल्या, तोर निजल्या, नाडून भागा रे दादा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. साधू संतांनी अनेक वेळेला आपल्याला जागवण्याचा प्रयत्न केला पण आपण जागलो नाही. आपण त्या जागल्यामुळे आपल्याला काय भोगावं लागलं, दुःख भोगावं लागलं. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, आता जिवंतपणे दुःख कमी, पण मेल्यानंतरचं दुःख अजून भयानक आहे. ते सुखाचे दिवस जाण्याकरता आज आपण कर्म चांगलं केलं पाहिजे. आज आपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहतो, कितीही सुखी दिसणारा मनुष्य असू द्या, चेहऱ्यावरती किती आनंद असू द्या, पण अंतर्मनामध्ये मात्र त्याच्या काय आहे, दुःख आहे. आणि ते दुःख जर ह्या जगामध्ये सुखी कोण असेल, सुखी फक्त असतात संत. का सुखी असतात, ते देवाच्या जवळ असतात की नाही. संत सांगतात, सुखया संत समागमे, नित्य तुझावी तुझी या नामे, दहन होती सकळ करीबे, सर्व काळ विठुल्ल. सुखया संत समागमे, नित्य जुनावी तुझी या नामे, दहन होती सकळ करीबे, सर्व काळ विठुल्ल. संतांच्या ठिकाणी सुख आहे. संतांच्या ठिकाणी सुख असण्याचं कारण एक आहे, ते देवाजवळ आहेत. आणि देव म्हणजे काय हो, सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर. आणि ते संत सांगतात, माणसानं सुखी नाही व्हायचं, सुखरूप व्हायचं. सुखरूप व्हायचं म्हणजे देवाच्या रूपाला प्राप्त व्हायचं, तर आपण सुखी होऊ की नाही. आणि जर आपल्याला असं सुख प्राप्त करायचं असेल तर एकनाथ महाराज एका साधकांनी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला सुख प्राप्त करायचंय, पण त्याच्यासाठी साधन कोणतं. अभंगाचं पहिलं चरण, हरि प्राप्ती सी उपाय, हरि प्राप्ती सी उपाय, हरि प्राप्ती सी उपाय, हरि प्राप्ती सी उपाय, हरि प्राप्ती
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. देव जर सुखाचं स्वरूप आहे आणि ती देवाची प्राप्ती जर आम्हाला करायची असेल तर नाथबाबांना साधकांना प्रश्न विचारला आम्ही करावं काय. तर नाथ महाराज म्हणतात तुम्ही काय करा, संतांचे पाय धरा. पण ते संत कोणते हो? आजकाल महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो संतांचं उभं पीक आहे. आपली फसगत होण्याची चिन्ह आहेत, होऊ शकते आणि झालेली आहेत. आपण अनेक खोट्या संतांच्या पाठीमागं जाऊन आपली फसवणूक करून घेतलेली आहे. आपण खऱ्याला संत म्हटलं नाही, खोट्याला संत म्हणून आपण गोता खाल्लेला आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण ज्या वेळेला उत्तर प्रदेश उत्तराखंड तिकडे जातो ना, तिकडे आपल्या बोर्ड बघायला मिळतात, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे. उत्तराखंड ही देवभूमी आहे. अयोध्या त्याग वैराग्य भूमी आहे. वृंदावन प्रेमभूमी आहे. काशी मुक्त भूमी आहे. नर्मदेचा तट तपोभूमी आहे. आणि महाराष्ट्र संत भूमी आहे. विठाला विठाला विठाला. भारतामध्ये जितके काही संत झालेले आहेत त्या सगळ्यात जास्त संतांची मांदियाळी जर कुठं जन्माला आली असेल तर ती फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. लक्षात ठेवा, उत्तर भारतामध्ये एका मातेच्या पोटी एकच संत जन्माला आला असेल, पण आपल्या महाराष्ट्रात एका मातेच्या पोटी 4 संत जन्माला आले. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, 4 संत एका मातेच्या उदरी जन्माला आले. अशी पवित्र आपली संतांची भूमी आहे. आणि त्याच भूमीमध्ये प्रगट झालेले आज आपण ज्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी बसलेलो आहोत, उपासनी महाराज, ज्यांच्या नावामध्येच उपासना आहे. खरं तर त्यांची उपासना केल्यानंतर भवरोगातला ताप आपला निघून गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, कारण बाबांना हे उभं केलेलं कार्य हे जगाच्या कल्याणाकरताच आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपल्यावर अनेक लोकांचे उपकार आहेत, पण संतांनी इतके उपकार आपल्यावरती कुणाचेही नाही. लक्षात ठेवा, केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी काय. बाप न करे ऐसी माय, बाप न करे ऐसी माय. ओ धरणे त्याच्या धरणे त्याच्या केले पाय. आईबाप जितके आपल्यावरती उपकार करत नाहीत तितके संत उपकार करतात. लक्षात ठेवा, आईबापाच्या उपकार करण्यामध्ये सुद्धा स्वार्थच आहे. मुलांनी आपलं शेवट गोड करावा हा तरी स्वार्थच आहे. त्यांनी आपल्याला सांभाळावं स्वार्थच आहे. पण संतांच्या बरोबर आपलं रक्ताचं नातं नसताना सुद्धा ते आपल्याला सांभाळतात. उपासनी बाबांनी 24 कन्यांना दीक्षा दिली. काय संबंध होता हो त्यांचा? गोदावरी मातेने 33 कन्यांना दीक्षा दिली. काय संबंध होता त्यांचा? अहो, हे पूर्वजन्मीची नाती आहेत संतांची. संताला मरण नसतं. आज लीलाताई जरी आपल्यातून देहरूपानं गेलेल्या असल्या, उपासनी बाबा गोदावरी माता जरी आज आपल्यामध्ये देहरूपानी नसतील, पण चैतन्य रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, हो उत्तमाची उरे कीर्ती मागे.
त्यांच्या विचाराच्या रूपानं साधू जिवंत राहतात, कीर्तीच्या रूपानं जिवंत राहतात. लक्षात ठेवा. लोक म्हणतात चंद्रसूर्य असेपर्यंत उपासनी बाबांचं गोदावरी मातेचं नाव राहील. पण आपण उलट सांगूया, जोपर्यंत यांचं नाव आहे तोपर्यंतच चंद्रसूर्य आहे. लक्षात ठेवा. कोण कुठे जन्माला आले? उपासनी महाराज तिकडं सटाणा भागामध्ये. कुठे साकुरी, कुठे सटाणा? का बाबांना इकडे यावं लागलं? काय कारण बाबांचं इकडे येण्याचं? काय प्रयोजन असेल बाबांच्या मनामध्ये? अहो, भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलेलं आहे की नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मरक्षा वयावतार घेशी भक्तजना. अहो, ही संत मंडळी ह्या धर्माचं पालन करण्याकरता येतात, धर्माचं रक्षण करण्याकरता येतात, तुम्हा आम्हा जीवांचा सांभाळ करण्याकरता येतात. बाबांनी इतका अट्टहास घेतलास, तिकडून इकडं आले, साईबाबांसारखे गुरु त्यांना लाभले. महद भाग्य आहे बाबांचं. अहो, मी अगोदरही सांगितलं, संताला आयुष्य नसतं, संताला आयुष्य नसतं. संत हे इच्छामरणी असतात. त्यांच्या इच्छेनं येतात, त्यांच्या इच्छेनं जातात. ते फक्त जसा कपडा बदलावा तसं शरीर बदलतात आणि त्याच रूपानं पुन्हा या समाजामध्ये अवतीर्ण होतात. उपासनी बाबा देहरूपानं गेले, गोदावरीताई देहरूपानं गेल्यात, लीलाताही गेलेल्या आहेत. पण ही गेलेली मंडळी जरी डोळ्यानं दिसत नसली ना, पण डोळे लावून एकदा तुम्ही बसा, डोळे बंद करून एकदा तुम्ही एखाद्या खोलीमध्ये बसा, शांत वातावरण तयार करा, डोळे मिटवा आणि उपासनी बाबांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. सती गोदावरी मातेची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. लीलाताईंना आपल्या समोर धरा तुम्ही आणि पंचामृताने त्यांना स्नान करतोय अशी इच्छा व्यक्त करा. धूप दीप आपण त्यांना वाहतोय अशी इच्छा व्यक्त करा. समाधी जर नाही लागली ना तर नाव बदलून ठेवा, विठाला विठाला पण आपण नको त्याच्या पाठीमागे गेलो. फक्त आपण भगवे कपडे पाहिले आणि साधू म्हणून बसलो तर आपली फसवणूक झालेली आहे. पण साधू हा चमत्कारानं ओळखू नका, आचरणानं ओळखू नका, पण साधू वृत्तीनं ओळखता आला पाहिजे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, वरी भगवा झाला नामे वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. नुसते वरती भगवे कपडे दिसले म्हणजे साधू होत नाही. लक्षात ठेवा, साधूची वृत्ती फार महत्वाची आहे. साधू चमत्कारानं पाहू नका, साधू आचरणानं पाहू नका. वारकरी संप्रदायाला चमत्कार मान्य नाही, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. कशा करता चालवली? चालविली जड भिंती याची भ्रांती, चालविली जड भिंती हरली याची मोक्ष मार्गिका ज्ञानो बाबा सर्वभूती सुखारूप चमत्कारानं जर साधू ओळखायचा असता तर मग चांगदेव महाराज काही कमी चमत्कारी होते का हो? पण त्यांची भ्रांती घालवण्याकरता ज्ञानोबरायांना भिंत चालावी लागली. पैठणच्या पंडितांचं गर्भहरण करण्याकरता माऊलींना रेडा बोलवावा लागला. अहो, एक रेडा बोलला काय विषय, पण तुमच्या आमच्यासारखे हजारो रेडे माऊलीने बोलायला लावले. हा संतांचा चमत्कार आहे. पण जगाचा अहंकार घालवण्याकरता हा चमत्कार आहे.
म्हणून संतांकडे चमत्कारानं पाहू नका. चमत्कार करणारे आज भरपूर साधू आहेत. माऊलींना जर चमत्कार दाखवायचे असते तर त्यांनी रोज 8 दिवसाला रेडा बोलवला असता, रोज भिंत चालवली असती. काही त्यांना येत नव्हतं, सगळं येत होतं. पण संतांकडे चमत्कारानं पाहू नका, संतांकडे आचरणानं पाहू नका. संत कधी कधी तुम्हाला वेड्याच्या रूपात दिसतील, पण ते वेडे नसतात. गजानन महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घ्या, किंवा शिर्डीचे साईबाबा उभ्या हयातीत कुणाला कळाले नाही कळाले. ती दिव्यदृष्टी आपल्याकडे नव्हती. अहो काय दिवाळीला तेल नाही दिलं बाबांना काही लोकांनी, तर बाबांनी पाण्यानं दिवे पेटवले की नाही. का तर जगाचा अहंकार घालवण्याकरता बाबांना दिवे पेटवावे लागले. बाबा काही चमत्कारी संत नव्हते. गजानन महाराज गटारातलं पाणी पिले, वेड्यासारखं राहिले, पण जगाला संत ओळखता आले नाही. नको त्याला संत म्हणून बसले. सीतामातेचं उदाहरण घ्या डोळ्यासमोर, मोठ्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. सोन्याचं हरिण पाहिलं प्रभू रामचंद्र, त्या हरणाच्या पाठीमागं निघून गेले. लक्ष्मण बंधूंनी त्या ठिकाणी लक्ष्मणजीनं रेषा आखून दिली की माते रेषेच्या बाहेर यायचं नाही. पतीचं ऐकलं नाही, संतांचंही ऐकलं नाही. मनाचा वापर केला. साधू वेशात आलेल्या राक्षसानं सीतामातेचं अपहरण केलं. खोट्या साधूला भुलल्यामुळे आयुष्यभर प्रभू रामचंद्राला मुकावं लागलं. लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या संतांचे चरण स्पर्श जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेत, खरे संत कोणाला म्हणायचं? खरे संत म्हणजे उपासनी बाबांसारखे, जिथे भेदभावाला थारा नाही, जिथे भेदभावाला थारा नाही. लक्षात ठेवा. बाबांनी कन्याश्रमाची स्थापना का केली? लक्षात ठेवा. देवाच्या ठिकाणी पुरुष आणि स्त्री असा भेद नाहीये, प्रकृती पुरुष असा भेद नाही. कारण एकटा पुरुषाशिवाय जन्माला येत नाही, किंवा एकटा स्त्रीमुळे जन्माला येत नाही, किंवा एकटी स्त्री एकट्या पुरुषामुळे जन्माला येत नाही, किंवा एकट्या स्त्रीमुळेही जन्माला येत नाही. लक्षात ठेवा. म्हणून पुरुष आणि स्त्री असा भेद नाही, आणि बाबांनी तो भेद ठेवला नाही. वा हरिमुखी गाता पवित्र तो, हरिमुखी गाता पवित्र तो, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. हो का नर अथवा नारी की नाही, किंवा दुराचारी. संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही, म्हणून तर उपासनी बाबांनी कन्याश्रमाची स्थापना केली. मनुस्मृतीमध्ये एक वाक्य आलेलं आहे की यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्री शक्तीची पूजा होते तिथे देव रममान होतात. लक्षात ठेवा. आणि आज बाबांनी ती उपलब्धी आपल्याला करून दिलेली आहे कन्यांच्या रूपानं. म्हणून आपण सामान्य माणसानं देवी भगवतीची पूजा करतो, या भावनेनं कन्यांची पूजा केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांची केलेली सेवा ही उपासनी बाबांची सेवा आहे. विठाला 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 विठाला. लीलाताई म्हणजे बाबांच्या हयातीतील एकमेव कन्या. वय वर्ष 97, पण शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत उपासनेमध्ये बदल केला नाही. लक्षात ठेवा. अंतिम श्वासापर्यंत मुखातून फक्त बाबांचं नाव, फक्त बाबांचं नामस्मरण त्यांनी केलं. कारण अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणी सुखा पारणाई. वाह. तुका म्हणे सुखा पारणाई. तुका म्हणे सुखा पारणाई. हे तुका म्हणे सुखा पारणाई. तुका म्हणे सुखा पारणाई. तुका म्हणे सुखा पारणाई.
श्वासापर्यंत लीलाताईंच्या मुखामध्ये फक्त बाबांचं नामस्मरण होतं, आपल्या सद्गुरूचं नामस्मरण होतं. खऱ्या अर्थानं लीलाताईंचा देह बाबांच्या चैतन्यामध्ये विराजमान झाला. बाबांनी त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आणि ती उपलब्धी बाबांनी त्यांच्या सेवेची आपल्याला प्राप्त करून या ठिकाणी दिलेली आहे. लक्षात घ्या. गोदावरी ताईंचे शेवटचे शब्द होते, जो कोणी मला खऱ्या आणि खोट्या भावनेनं जो कोणी मला आई म्हणेल त्याचं संपूर्ण जीवन सफल करण्याची जबाबदारी माझी असेल. हे आईंचं वाक्य. ती भावना खरी असू द्या किंवा खोटी असू द्या, फक्त तो आई म्हटला ना, संपलं सगळं. मी त्याची माय आणि ते माझं लेकरू. हे गोदावरी मातेंचे शब्द होते. पण त्याच अनुषंगानं आपण खऱ्या अर्थानं त्या आईचे, त्या माईचे आपण लेकर आहोत. त्या मायेच्या पंखाखालीच आपण आज या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यांनी आपल्यावरचं छत्र काढलं तर आपलं जीवन संपुष्टात येईल. त्यांच्या कृपेचं छत आपल्यावरती राहणार नाही तर आपण दुर्गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या संतांचे आशीर्वचन, त्या संतांची कृपा आपल्यावरती आहेत म्हणून तर आपल्याला हरिप्राप्ती झालेली. लक्षात ठेवा. तर आपल्याकरता तेच हरी आहेत जे संत ह्या जगाकरता अवतीर्ण झाले. तेच आज आपल्या समोर या ठिकाणी माधवीताईंच्या स्वरूपात असतील, लीलाताईंच्या स्वरूपात असतील, ते हरीच्या स्वरूपात आहे की नाही. हरी म्हणजे दुसरं तिसरं काय हो? हरी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. हरी म्हणजे चित्ताचं हरण करणारा, चिंतेचं हरण करणारा, कामाचं हरण करणारा की नाही. तुका म्हणे उरी काही उरो ने दी उरी, उरो ने दी उरी काही उरो ने म्हणे हरी काही उरो ने दी उरी काही उरो ने हे तुका म्हणे काही उरोले देऊरी काही उरोले देऊरी काही उरोले देऊरी. तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी. काहीच उरत नाही, सुखही उरत नाही, दुःखही उरत नाही, काहीच नाही, काहीच नाही. सगळं काही समर्पण उपासनी बाबांना करा, गोदावरी मातेला करा, माधवीताईंच्या चरणावरती, लीलाताईंच्या चरणावरती सगळं अर्पण करा, देहार्पण करा. की हे भगवती, हे आई, जे काही करणार हे तुझ्या विचारानं करणार, तुझंच आहे. तुझ्या सत्तेशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आमचा जन्म फक्त तुझ्या सेवे करताय. ह्या विश्वाला निर्माण करणारी तू आहेस, ह्या विश्वाला दिशा दाखवणारी तू आहेस. आमचं जीवन चालवणारी उपासनी बाबा तुम्ही आहात, गोदावरी ताई तुम्ही आहात. जे काही चांगलं करायचं ते तुम्ही करा. जो काही देवाची प्राप्ती करायची का दुर्दशेला पाठवायचं हे तुम्ही करा. शिवार्पण, कृष्णार्पण, ब्रह्मार्पण काय करायचं ते तुमच्या चरणावरती आहे. हे ज्या वेळेला आपण त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवू ना, तर त्यावेळेला काय देवाची ताकद आहे. देवाचा बाप सुद्धा त्यांचे चरण आपले सोडू शकत नाही. पण त्यांचे चरण धरताना हृदयातला भाव उत्कट झाला पाहिजे. आणि एकदा की हृदयातला भाव उत्कट झाला की त्या हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ते हरीचं स्वरूप आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे परत. बस संपली धार आपली. फक्त खऱ्या संतांचे पाय धरा, खऱ्या संतांचे चरण धरा. त्यांचे की चरण धरले की ह्या संसारातलं दुःख मिटून गेलं. तेने साधती
साधती साधने तुटती भवाची बंधने. अशा संतांचे पाय धरले की देवाची प्राप्ती होते. देवाची प्राप्ती झाली की साधन सापडतं. ह्या दुःखातून आपल्याला मुक्त होता येतं. जे जन्ममरणाचं दुःख आहे, ह्या भवरोगाचं जे दुःख आहे, ते जर कमी होण्याचं माध्यम काय असेल तर फक्त संत चरण आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. असे संतांचे चरण आहेत, लक्षात ठेवा. पण त्यांचे चरण भेटल्यानंतर एक तर खरा साधू लक्षात येणार नाही. खरा साधू लक्षात आला तर जास्त काळ संगती भेटणार नाही, आणि भेटली तर त्याचा उपयोग विनियोग योग्य करता आला तर ठीक आहे, नाही तर अधोगती. लक्षात ठेवा. सगळ्यांच्या नादी लागावं, संतांच्या नादी लागू नये, साधूच्या नादी लागायचं नाही. लक्षात ठेवा. साधूची टिंगल टवाळी कधी करायची. साधूला काही देता नाही आलं तर देऊ नका, खरंच देऊ नका, पण निंदा मात्र करू नका. लक्षात ठेवा. जये देशी ब्रह्महत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे. ज्या देशामध्ये गायची ब्राह्मणांची हत्या होते त्या देशामध्ये पाऊस पडत नाही. लक्षात ठेवा. शास्त्रानं सांगितलेलं आहे, जये देशी ब्रह्महत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे. पण ज्याला पाऊस पडावा असं वाटत असेल, जसे आपल्या संस्थेमध्ये 7 यज्ञ होतात वर्षाला. यज्ञात भवंती पर्जन्या. यज्ञानं पाऊस पडतो. गायीची सेवा करा. ज्याचे घरी गाय तेथे विठोबाचे पाय. गायीची सेवा करा, ब्राह्मणांची सेवा करा, यज्ञाची सेवा करा. अहो, यज्ञामधून यज्ञ देवत आपल्याला आशीर्वाद देते, त्या आशीर्वादाचं स्वरूप आहे म्हणजे पाऊस पडणं आहे. लक्षात ठेवा. आजकाल कृत्रिम पाऊस पाडतात तरी पडत नाही. अनेक हेलिकॉप्टर मागे हिंडत होते. कसे हिंडतील हो? कृपेशिवाय कोणतीच गोष्ट या जगात होत नाही. कृपेशिवाय कोणतीच गोष्ट जगामध्ये होत नाही. कृपेशिवाय झालेली देवाची भेट सुद्धा फोल आहे. लक्षात ठेवा. संतांच्या माध्यमाकडून देवाकडे गेलात ना तर जीवनाची सफलता आहे, सफलता. आणि जर देवाच्या संतांच्या मार्गानं न जाता जर देवाकडे गेलोत आपण, तर संत नामदेवराय आपल्या समोर उभे करा. काय नाही केलं व देवानं त्यांच्याकडं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. देव बोलायचा, देव हातानं जेवायचा, पण गुरु आयुष्यामध्ये मिळाले नाही. कच्च ठरवलं वाळवंटामध्ये नामदेवरायांना. पण जेव्हा विसोबा खेत्रांना गुरु केलं की नाही, फिरविले देऊळ जगा माझी खाती. लक्षात ठेवा. देवाच्या जवळ असताना सुद्धा कोणाला विसोबारायांना काय करावं लागलं? गुरु करावं लागलं की नाही. म्हणजे संतांच्या माध्यमातून केलेली देवाची भेटी ही माणसाच्या आयुष्यातलं खरं साधन आहे, सुखाचं आहे. लक्षात ठेवा. आणि आपण काही एकदा त्या संतांचे चरण पकडले का आपल्या संसारातलं दुःख नाहीसं झालं. पण त्यांनी दिलेला मार्ग, त्यांनी दिलेलं साधन आपण मात्र यथोचितपणे त्याचा वापर केला पाहिजे. जर त्या साधनाची आपण वापर केला नाही, त्या साधनाचा योग्य मार्ग जर आपण त्या मार्गानं गेलोच नाही, त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्यांच्या मार्गानं जर आपण गेलो, उपासनी बाबांनी गोदावरी मातेनी जो रस्ता आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गानं जा. 72 देव सुद्धा आडवा आला तर काय ताकद. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. नागरी तेरी अच्छी बनेगी. संतन की संग नागरी तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. तेरी किस्मत बनेगी. हे नाम प्रभु का अनुराग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नागरी तेरी अच्छी बनेगी. संतन की संग नागरी तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बने, अच्छी बनेगी. त्यांच्या का संग आपण लागलो की आपली बिगडी बनल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. संतांच्या नादी लागायचं, पण मग असं तसं नाही, सर्वस्व अर्पण संतांना करायचं. जसं बाबांचं वाक्य होतं की नाही, जशास जसे आहे तसे, जशी परिस्थिती आहे
तसं आपण जगायला शिकलं पाहिजे. हा बाबांनी काय केला, आपल्याला संदेश दिला, जसं आहे तसं, जशी परिस्थिती आहे तसं वागा. कारण ह्या जगातील निर्माण केलेली प्रत्येक वस्तू ही भगवंताच्या अधीन आहे, भगवंतानं निर्माण केलेली आहे, त्याने निर्माण केलेली गोष्ट आहे. ती आपल्या इच्छेनं काही होणार नाही. आपण त्या देवाच्या इच्छामध्ये इच्छा मिळवून वागायचं, त्याच्या इच्छेमध्ये इच्छा टाकून जगायचं. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, कब तू कब आहे संचितात, कब तू कब आहे संचितात. जैसी स्थिती तैसा परी राहे, कब तू कब आहे संचितात, कब तू कब आहे संचितात. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तूप आहे संचिताचे. म्हणून बाबांनी सुद्धा हाच संदेश दिला. अरे बाबावर जशी परिस्थिती असेल तसं राहा. गरिबी असू द्या, श्रीमंती असू द्या, सुख असू द्या, दुःख असू द्या, चांगलं असू द्या, वाईट असू द्या, आनंद असू द्या, दुःख असू द्या, पण सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त तुम्ही माझं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. बस परिस्थिती बदलायला टाइम लागणार नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये कौतुक करा ना. देवानं दिलेली प्रत्येक दुःख हे तुमच्याकरता संधी आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा, त्याचं नामस्मरण करा. कुंतीनं देवाकडे काय मागितलं हो? ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, कुंती माते तुला काय पाहिजे? कुंतीने एकच गोष्ट मागितली, देवा फक्त मला दुःख दे. दुःख दे. तू जर मला दुःख दिलं नाही तर मी तुला आठवणारच नाही. तुझं नामस्मरण फक्त मी माझ्या दुःखामध्ये घेईल. त्याच्यामुळे मला द्यायचं ना तर दुःखच दे, फक्त तुझी आठवण नेहमी राहिली पाहिजे. बघा, याला म्हणायचं काय मागावं. नाही तर लोक काही मागतात, काही मागतात. कोणाकडं काय मागावं हाच फार मोठा प्रश्न आहे. पण लक्षात ठेवा, तुम्हाला 4 गोष्टी सांगून जातो कुणाकडं काय मागायचं. आईकडं मागा प्रेमाचं दान. गोदावरी मातेला म्हणा मला प्रेम दे. माधवीताईंना म्हणा मला प्रेम द्या. लीलाताईंना म्हणा मला प्रेम द्या. आम्हाला फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुमचं प्रेम आमच्यावरती जडलं ना, आमच्या जीवनाचं कल्याण झालं. त्या आई स्वरूप आहेत आपल्या, त्या आई आहेत. त्या आईकडं फक्त प्रेम मागा. वडिलांकडे आशीर्वाद मागा. वडिलांनी दिलेला आशीर्वाद कधीच फोल जात नाही, लक्षात ठेवा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, हितती चिंतती तया कुळा. ते कुळाचं चिंतन करतात फक्त वडील, आणि त्या वडिलांचा फक्त आशीर्वाद मागा. समाजाकडं कृपेचं दान मागा. समाजाने एकदा कृपा केली ना तर सामान्यातला सामान्य माणूस पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकतो, लक्षात ठेवा. फक्त समाजानं कृपा केली पाहिजे. म्हणून समाजाकडं कृपेचं दान मागा. देवाकडं मागा फक्त. देवाकडं काय मागायचं? अभयाचं दान मागायचं फक्त देवाकडे, की नाही. देवानं की अभय दिलं तर जगात तुमचं कोणीच वाटोळं करणार नाही, लक्षात ठेवा. आणि संतांकडं काय मागायचं असेल, संतांकडं फक्त ज्ञान मागा. बस संतांनी एकदा ज्ञानाची कृपा केली का जीवन धन्यता आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. संतांनी दिलेलं दान कधी संपत नाही, लक्षात ठेवा. संत हे कृपेचे दीपक आहेत. वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग. संत कृपेचे हे दीप. संत हे कृपेचे दीप आहे. संतांनी एकदा आपल्यावरती कृपा केली का जीवनामध्ये मग धन्यता राहिल्याशिवाय राहत नाही. कृपा कटाक्ष न्याहाळीली. वाह. कृपा कटाक्ष न्याहाळीली.
वाटे की नाही. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. वा सुंदर प्रमाण. देवाला आलिंगन दिलं की सगळ्या चारी मुक्ती प्राप्त होतात की नाही. संतांना आलिंगन दिलं की चारी मुक्ती प्राप्त होतात की नाही. म्हणून त्या देवाकडं काय मागा? अभय मागा. संतांकडं ज्ञान मागा. संतांनी ज्ञान दिलं, ज्ञान मागा. पण ते ज्ञान मागताना कसं मागायचं? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवात अभिमान नित्य नवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ज्या प्रेमामध्ये, ज्या ज्ञानामध्ये भक्ती नाही आणि प्रेम नाही, ते ज्ञान काही कामाचं नाही, लक्षात ठेवा. आणि ज्या ज्ञानामध्ये अहंकार आला ना, का तुमची भक्तीही गेली आणि प्रेमही गेलं, लक्षात ठेवा. म्हणून गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. त्या उपासनी महाराजांना, सती गोदावरी मातेला, माधवीताईंना, लीलाताईंना एकच विनंती करूया की हे देवी, हे माते, हे स्वामी, आम्हाला ज्ञान दे, पण तुझ्या भक्तीशिवाय, तुझ्या प्रेमाशिवाय ते ज्ञान आम्हाला नको आहे. सदोदी तुमच्या चरणाजवळ आम्ही आमचं प्रेम जडावं, बस धन्य आमच्या जीवनामध्ये. आणि असे संत आपल्या जीवनामध्ये एकदा आले की आपल्या जीवनातली येरझार संपली. आणि एकदा त्या संतांचं दर्शन आपल्याला घडलं की आपल्या भवरोगातलं दुःख गेल्याशिवाय राहत नाही. हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा याचा जे काही पुरावा आहे तो वेदशास्त्राचा पुरावा देतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती बालकांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा.
उद्याचा भारत जर घडवायचा असेल तर अशी वारकरी मुलं तयार करा. तुम्ही सुशिक्षित व्हाल. जाता जाता एक वाक्य सांगून जातो, तुम्ही सुशिक्षित व्हाल, खूप मोठे शिकून खूप मोठे व्हाल. पण जर तुम्हाला संस्कार मिळाले नाही, संस्कार जर मिळाले नाही ना, तर जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून अशी मुलं तयार करा आणि अशा मुलांना आपल्या धर्माचं शिक्षण द्या, संस्कारी बनवा त्यांना. आजकाल लक्षात ठेवा, खूप शिकलेली मुलं आज समाजामध्ये आहेत, उच्च पदस्थ आहेत, नवे नवे बाहेरच्या देशामध्ये नोकरी करतात. पण आई वडिलांची अवस्था जर पाहिली ना, जा या महाराष्ट्रातल्या अनेक वृद्धाश्रमामध्ये दिसेल आपल्याला कुणाचे आई बाप आहेत. विचारा त्यांना, तुमचा मुलगा काय करतो? ते सांगतील, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, बाहेरच्या देशामध्ये काम करतो, त्याला माझ्याशी बोलायला वेळ नाही. हे आईबापाचं दुःख आहे, लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला तुम्ही अशी संस्कारी मुलं घडवाल ना, लक्षात ठेवा, ते कमी शिक्षण घेतील, शिक्षणानं निश्चित कमी राहतील, पण ज्ञानानं त्या शिकलेल्या माणसापेक्षाही कमी राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि तीच मुलं आपल्या आईबापाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. जा शेतकऱ्याच्या घरामध्ये, राहायला झोपडी आहे, झोपायला जमिनी आहे, खाटावरती झोप नाही, धरणीवरती पडतील, पण आपल्या आईबापाला मात्र घराबाहेर जाऊ देणार नाही, लक्षात ठेवा. हे शेतकऱ्याचं घर आहे. धरणीवरी पडावे प्रभू नाम नित्य गावे. म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या. आपली मुलं चांगली संस्कारी झाली, चांगली पिढी घडेल आणि आपला 42 कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तर खरी काळाची गरज आहे धर्माचं शिक्षण देण्याची, संस्कार देण्याची. आजकाल आपण फक्त पोटापुरत्या शिक्षणाचा विचार करतोय, व्यावसायिक मार्गदर्शन मुलांना देतोय, पण संस्काराचं मार्गदर्शन आपण देत नाहीत. फार मोठी शोकांतिका आहे आपली सर्वांची. बघा इतर धर्म कसा धर्म शिकवतात, पण आपण आपला धर्म शिकवत नाही. मुलांना आपण धर्म शिकवला पाहिजे, लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना धर्म शिकवू ना, तरच आपला धर्म टिकून राहील, लक्षात ठेवा. स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःचा धर्म जर आपण जपला नाही, टिकवला नाही, तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही मुलं कीर्तनात बसली ना, फार मोठा आनंद आहे. अशाच प्रकारची कीर्तनं श्रवण करावं, अशाच प्रकारचं नामस्मरण आपल्या कानावरती पडावं. त्या देवाचं नामस्मरण आपल्या कानावरती पडतील, खऱ्या अर्थानं या संतांचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यांनी जो अट्टहास मांडलेला आहे, उपासनी बाबांनी, सती गोदावरी मातेनी जो अवतार या पृथ्वी तलावरती घेतला ना ह्या जगाकरता, खऱ्या अर्थानं त्यांचे अवतार सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. साईबाबांचा अवतार सार्थकी झाला की उपासनी बाबांसारखे शिष्य त्यांना लाभले. उपासनी बाबांचा अवतार सार्थकी झाला की गोदावरी मातेसारखे शिष्यत्व त्यांना लाभलेले आहेत. गोदावरी मातेंचं गुरुत्व सिद्ध झालं की त्यांना माधवीताईंसारखे शिष्यत्व लाभलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि माधवीताईंचं गुरुत्व जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपण सुद्धा संस्कारानं त्यांच्या चरणावरती डोकं टेकावल्याशिवाय राहता कामा नये. खरं गुरुत्व त्याच्यात टिकवलं जाईल, लक्षात ठेवा. म्हणून ही संस्काराची शिदोरी आपण प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये जपा. ती संतांशिवाय आपल्याला जपता येणार नाही आणि संतांशिवाय प्राप्ती नाही अशी वेदानं ग्वाही दिलेली आहे. त्या वेदाला देवाचं वर्णन करता आलं नाही, ते वेद सुद्धा संतांचं वर्णन करतात आणि ते सांगतात की संताविन प्राप्ती नाही, आईशी वेद देती ग्वाही. म्हणून आपलं जीवन जर धन्य करायचं तर असेल तर आपल्या जीवनामध्ये हरीची प्राप्ती झाली पाहिजे. हरीची एकदा आपल्या जीवनामध्ये प्राप्ती झाली, त्याच्याकरता त्या हरिप्राप्ती करता आपण उपासनी बाबांसारख्या संतांचे पाय धरा, त्यांचे चरण एकदा आपण धरले की मग आपल्या भवरोगातलं जे दुःख आहे ते नाहीसं होईल. अशा संतांशिवाय प्राप्ती नाही, वेदही ग्वाही देतात. आणि नाथ महाराज 4थ्या चरणामध्ये सांगतात, असे संत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाले की ते आपलं मनोरथ पूर्ण करतात. जनार्दनी संत, एका जनार्दनी संत संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, हो एका जनार्दनी संत,
साधती साधने साधती साधने तेरी साधती साधने हो तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने हो तेने साधती साधने तुटते भवाची बने बंधने बंधने तुटती भवाची बंधने तुटते तुटते भवा तुटते भवाची तुटती भावात बंधने तुटती भावात तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने 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 जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. म्हणून असे संत आपल्या आयुष्यामध्ये आले की ते आपले मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ते आपलं मनोरथ पूर्ण करण्याकरता इथं बस ते आपलं मनोरथ पूर्ण करण्याकरताच आलेले असतात. पण आपण आपलं मन त्यांना दिलं पाहिजे. आपण आपलं मन संतांच्या ठिकाणी दिलं की ते आपले मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून अशा संतांना सुद्धा आपलं मनोरथ पूर्ण करण्याकरता संत उपासनी बाबांच्या चरणावरती, सती गोदावरी मातेच्या चरणावरती, माधवीताईंच्या चरणावरती, लीलाताईंच्या चरणावरती आपलं मन अर्पण करा. आपलं की मन आपण अर्पण केलं. मन हे चंचल आहे. बरेच जण कीर्तनात बसलेत पण मन मात्र घरी आहे. पण ते मन आपण इतकं चंचल मन ज्या वेळेला सुमनाने
सुमन म्हणजे चांगल्या मनाने. आपण संतांच्या चरणावरती जर हे मन वाहिलं की ते आपल्या मनातलं जे इप्सित आहे त्याला मनोरथ असं म्हणतात, ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून अशा संतांच्या चरणावरती मनोरथ आपलं अर्पण करा. म्हणून आपण एकदा बाबांना अशी हाक मारूया की हे बाबा, तुम्ही पुन्हा काय करा, पुन्हा अवताराला या आणि आमचं मनोरथ पूर्ण करा. तुकडोजी महाराजांचं भजन. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पहाण्या भारत आपला पुन्हा, पहाण्या भारत आपला पुन्हा. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पहाण्या भारत आपला पुन्हा, पहाण्या भारत आपला पुन्हा. किती मधुर तुझी बासरी, किती मधुर तुझी बासरी, ऐकू दे कदा तरी, करी प्रसन्न हो करी प्रसन्न मुझ्या मना, करी प्रसन्न मुझ्या मना. भारत तुला पुन्हा, भारत तुला पुन्हा, पहाड्या भारत तुला. हो कधी येईल मन मोहना, कधी येईल मन मोहना, पहाड्या भारत तुला पुन्हा, पहाड्या भारत तुला पुन्हा. बाबांनाच पुन्हा विनंती करूया की बाबा, पुन्हा तुम्ही इथं अवतार घ्या, तुमचं स्वरूप चैतन्य स्वरूप आम्हाला पाहू द्या. आम्ही मातेंच्या हृदयामध्ये, मातेंच्या चरणावरती तुमचं हृदय पाहतोय, तुम्हाला पाहतोय, पण पुन्हा एकदा तुम्ही आमच्या जवळ या, आम्हाला तुमचं रूप दाखवा, अशी बाबांना विनंती केली आपण. आणि खरं तर बाबा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. म्हणून अगोदरही सांगितलं, त्या बाबांना हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडेला. नवे नवे बाबांच्या हृदयात आपण बसण्याचा प्रयत्न करा. बाबा आपल्या हृदयात आले तर एखाद्याच बाबा जातील, आपलं हृदय सोडून जातील. आपण वाट चुकलो, रस्ता चुकलो तर बाबा आपल्या हृदयातून निघून जातील नाराज होऊन. पण जर आपण बाबांच्या हृदयात बसलो तर मात्र आपल्याला कुणी हलवू शकत नाही. मग बाबांच्या हृदयात बसण्याकरता तसं आचरण करा, तसं मन आपण बाबांच्या चरणावरती वहा आणि त्यांचंच नामस्मरण सदोदित करा. मग आपलं जीवन धन्य होईल. म्हणून एकदा सगळ्यांनी वरहात करा आणि भजन करा. विठोबा रखो